नमस्कार. खाशी पंगत. स्थळ शनिवारवाडा. काळ पेशवाईचा. आज शनिवारवाड्यावर चांगलीच लगबग होती. कारणही तसंच होतं. आज खाशी पंगत असणार होती पेशव्यांची. नुकत्याच झालेल्या लढाईतील यश साजरं करायला हे एक निमित्त. मात्र त्या निमित्ताने सगळे योद्धे सरदार 2 घटिका विश्राम करतात, हास्यविनोदात रंगून जातात, हे खरं कारण. खुद्द पेशवीणबाईंनी स्वयंपाकघरात जातीने गेले काही दिवस हजेरी लावली होती. सगळे जिन्न शिधा तपासून घेतला होता. सोवळ्यात स्वयंपाक करणारे अनुभवी आणि कुशल आचारी होतेच, पण आता खाशी पंगत म्हटल्यावर उगाच काही न्यून राहावयास नको. स्वयंपाकघराच्या पडवीच्या बाजूने भला थोरला मांडव घातला होता. अगदी मुघलांच्या भाषेत सांगायचं तर शामियाना. त्याचे उंच पडदे, त्याला जरतारी किनार आणि मुख्य प्रवेशद्वाराशी तर अटकेहून आणलेले गालीचे अंथरले होते. एकूण 108 ताटे एक वेळी वाढता येतील एवढी भव्य पंगत होती. बसावयास सावंतवाडीहून खास बनवून आणलेले लाकडी पाट होते. पाटाच्या चारी काटकोनात पितळ किंवा अन्य धातूची फुले ठोकली होती. स्वतः श्रीमंतांच्या बसण्याच्या पाटाला तर सोन्याची फुले होती. समोरासमोर 50 पाटांची एक ओळ, असे 100, आणि याला काटकोनात 8 पाट श्रीमंत आणि खाशा स्वाऱ्यांसाठी. बसायला पाट, मागे टेकायला पाट आणि पुढे पाने वाढायला चौरंग. तंजावरच्या धाकट्या राजांनी धाकट्या महाराजांना चांदीची ताटे दिलेली होतीच. प्रत्येकास चौरंगावर चांदीचे ताट आणि शेजारी तिथेच खाली चांदीचा तांब्या आणि फुलपात्र होतं, चित्रावती घालण्यासाठी. संपूर्ण अंगण शेणाने स्वच्छ सारवून घेतलं होतं. उंच दगडी जोत्याचे दगडही धुवून पुसून गूळ चुन्याने सालंकृत केले होते. दोन्ही समोरासमोरील पंक्तीला एका सरळ रेषेत नागपट्टीची रांगोळी काढली होती आणि खाशास्वारींच्या 8 पानांना फुलं पानं यांची मैरप सजवली होती. दैनिक पूजेच्या गुरुजींनी स्वतः नागपट्टीची रांगोळी काढून त्यात पिंजर शिंपडून सुशोभित केलं होतं. अर्धा पुरुष उंचीच्या एकूण 51 पितळी समया जागोजागी मधोमध उभ्या केलेल्या होत्या. प्रत्येक समईतील 5 वाती शांतपणे तेवत होत्या. प्रवेशद्वाराशी चंदनाचे गंध लावायला भटजी उभे होते. त्या पाठोपाठ चांदीची अत्तरदाणी आणि गुलाबदाणी घेऊन 2 सुवासिनी उभ्या होत्या. मस्तानी बाईसाहेबांच्या काळापासून कनोजी अत्तर वाड्यात कायम येत असे. काही रसिक सरदार मंडळी तर त्या अत्तराचा फाया आपल्या कानात घालत. आसनावर स्थानापन्न झाल्यावर हात धुण्यासाठी पात्र, कोमट गुलाब पाणी आणि नंतर ते पुसावयास रेशमी वस्त्र घेऊन सेवक मंडळी तत्पर होती. वाडपी म्हणून ज्या सर्व स्त्रिया होत्या त्यांची निवडही पेशवीणबाईंनी स्वतः केली होती. उगाच एखादी वाढताना डावं उजवं चुकायला नको ही दक्षता घेतली होती. बरोबर मध्यान्नी सदरेवरून खाशा स्वारांचं आगमन झालं. नगारखान्यातील सनई चौघडा निनादू लागला. सर्व मंडळींनी आसन ग्रहण केलं. सुंदर अशी महिरप, चांदीची ताटं, वाट्या, फुलपात्र, समयांचा स्निग्ध प्रकाश यामुळे सगळ्यांची क्षुधा आणि जठराग्नी तेवले होते. सुग्रास भोजन पदार्थांनी पानं सजली. स्वतः श्रीमंत पेशवे यजमान असल्यामुळे ते आपल्या स्थानावर हात जोडून उभे राहिले आणि भोजन सुरू करण्याआधी श्रीमंतांच्या स्वरात स्वर मिसळून पंगतीत सर्वांनी एकच जयघोष केला. नमः पार्वती पते हर हर महादेव. मिजो. असाच एक पंगत दिवस 2026. आजचा बोनस. समारंभात भोजनाची पंगत असण्याचे दिवस बहुधा पुन्हा येत आहेत आता. हातात जड प्लेट घेऊन उभं राहून बफे जेवणाला लोक कंटाळले आहेत आता. तर त्या पंक्तीत पानात काय वाढलं याचं सुग्रास वर्णन गदिमांनी केलं आहे त्यांच्या काय वाढले पानावरती या कवितेत. सादर करतोय माझा मित्र अमित वळसंकर. अमितच्या आवाजात कविता ऐकून आपली ही भूक अजूनच वाढते. उत्तम रसास्वादाची, भोजन आणि साहित्य या दोहोंची. नमस्कार.